विकास फडके यांची टीम याच्यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. या विभागातील ओरमचे देखील काही खेळाडू त्या संघामध्ये आपण पाहणार आहोत. बॉलिंगसाठी ऐरोलीचा एक चतुर गोलंदाज जेरी यांना मात्र आमंत्रित केले जाते. बॅटिंगसाठी विकास कांबळे मॅन फ्रॉम भांडूप, खूप चांगला परफॉर्मन्स अंडरआर्म असो, अगदी KP9 संघातून केलेली सुरुवात, नंतर मोठमोठ्या व्यावसायिक संघामध्ये देखील जागा मिळवली. 1 to 4 खूप चांगले खेळतात आणि अंडरआर्म ओपनची देखील क्रीडा स्पर्धामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्यात विकासांच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अंबरनाथचा दिनू, ज्या दिनूचा दबदबा पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिला गेला. दिनू कांबळे अगदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलं. पहिलाच बॉल जेरी घेऊन, पहिलाच बॉल आपण पाहिला तर उजव्या इष्टी बाहेर पिचिंग करत असताना पंच इथे दंडित करतील. व्हाईट बॉल, हा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा टाकावा लागेल एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये. परंतु ह्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये मी देवेशचं देखील कौतुक करेल, काय मॅच रंगवली त्याने. 100 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगला प्रयत्न केला गेला. इथे मात्र झेलबादची संधी, नितीन कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये, जेरी यांना यश मिळत आहे आणि विकास कांबळे यांची खेळी संपुष्टामध्ये येते. पहा हे क्रिकेट आहे, अशा तुम्हाला पडदोडी पाहायला मिळत असतात. जेरीला यासाठीच आणलं होतं आणि पहिल्याच बॉल वाईट टाकला, परंतु तदनंतर देखील बॅटमध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. फलंदाज विकास कांबळे यांना माघारी धाडलं गेलंय. पहा इथे अशा घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. पावसाने थोडंसं 2 दिवस नाराज केलं. वीकेंडला मुंबईत थोडासा पाऊस कमी आहे. सर्वांना वाटलं की हा वीकेंड गाजवेल, परंतु थोडासा पाऊस कमी राहिलाय. कालच्या दिवसामध्ये देखील पावसाने हजेरी लावली होती. तब्बल 51,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा. द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं तर 25,000 रुपये. 5 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा घर बसल्या देखील आपण पाहू शकतो. आज अंतिम दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. कोण चॅम्पियन ठरणार? बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल सुरवाडे लॅबो यांना धाडले गेले. उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा, कधीही चेहऱ्यावर पहा हसमुख रूप असतं, परंतु आज इथे कामगिरी करावी लागेल. मॅच पुढे घेऊन जावी लागेल. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. समोरचा संघ देखील बलाढ्य आहे. दिनूला मात्र इथे कुठल्याही प्रकारे पेशन्स गमावायचा नाहीये. भले मोठे स्ट्रोक आले नाही तरी चालतील, परंतु मॅच पुढे घेऊन जायचे. एक चांगला टार्गेट सेटच्या दृष्टिकोनातून दिनूला इथे बॅटिंग करावी लागेल. राहुल सुरवाडेमध्ये देखील क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याची, सिंगल मध्ये मॅच बनवण्याची, ती त्याच्याकडे क्षमता आहे. परंतु तशी इनिंग बिल्डअप करावी लागेल. जेरीचं मी कौतुक करेल. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली जेरी यांच्या माध्यमातून. आज त्या पहिल्याच ओव्हरमध्ये प्रभावित कामगिरी करतायत. आज अंतिम दिवस आहे. कोण चॅम्पियन होणार, उंच उंच ट्रॉफी सोबत कोण फोटो काढणार, त्यावर संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे. हा बॉल आपण पाहिलं तर डेड बॉल, कुठल्याही प्रकारे इथे आपण पाहिलं तर पण मिळणार नाहीये. पंच इथे आपण पाहिलं तर दंडित करतायत. क्षेत्ररक्षण थोडंसं सजवणं ग्राउंडवर आपण पाहिलं तर किप्परचा रोल देखील खूप महत्त्वाचा आहे. काल देखील खूप चांगल्या कॅचेस पाहिल्या गेल्या. काल उमेशने सकाळ क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल टिपल्या गेला. तर दीपूजी देखील खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अजयची देखील खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. म्हणजे अशा घडामोडी आपल्याला दिवसभर काल अरविंदने कालचा दिवस गाजवला, आज दिनूने गाजवत आहेत. म्हणजे अशी नावं आपल्याला पाहायला मिळेल. काल देवा हे नाव संपूर्ण चर्चेत राहिलं गेलं. आई बॉल विथ द स्पिन, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. राहुल यांच्या बॅटमधून बॉल तर हवेत आहे. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवत आहेत जेरी. जसं टॉम अँड जेरी प्रसिद्ध आहे तसा हा जेरी देखील मात्र इथे प्रसिद्ध होते. खूप चांगली कॅच पकडली गेली आहे आणि जेरीला देखील बॅक टू बॅक 2 विकेट मिळतात. नितीन बॅक टू बॅक 2 खूप चांगल्या झेल नितीन यांच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या. माझ्या अगदी नवी मुंबईसाठी अंडरआर्म क्रिकेट नितीनच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पाहिलं गेलं. आज मुंबई उपनगरात येऊन देखील खूप चांगले कॅचेस पाहायला मिळतात आणि स्वतः देखील खेळपट्टी चांगले बनवतात. अगदी ही त्यांची ओळख आहे माझ्या यांची. आणि ती मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळपट्टी बनवण्यासाठी देखील त्यांचं योगदान राहिलं गेलं आणि आज क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी छाप सोडत आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावर जरूर असतील जेरी. बॅटिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन फ्रॉम विक्रोळी कन्नमनगर कामगिरी करावी लागेल. इकडे पेशन्स लेवल खूप महत्त्वाचं आहे. पांडुरंग सर आता इथे मात्र मॅच बनवायची आहे, कारण की इथे विकेट गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेलेत. त्यामुळे इकडे दिनूला देखील महत्त्वाचं असणार आहे की मोठी इनिंग खेळावी लागेल. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. संघ थोडासा म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये चाललाय, तिकडे आपण पाहिलं तर बॅटिंग करावी लागेल. जेरीकडे देखील व्हेरिएशन आहेत, त्याच व्हेरिएशन मात्र इथे विकेट जरूर मिळवतोय. अप्रतिम कामगिरी राहिली जेरी यांच्या माध्यमातून या पहिल्याच ओव्हरमध्ये. हा बॉल देखील आपण पाहिलं तर सफल झाले होते. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. मंदार सावंत आहेत तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. खूप चांगली कामगिरी जेरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं जातंय, कारण की जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन येतं ना, तेव्हा थोडंसं कठीण जातं फिल्डिंग सजवणं आणि तेच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी दिनू कांबळे आहेत स्ट्राईक एंडला. मागील मॅचमध्ये देखील अगदी गाजवलं. इनिंग खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली, तशीच अपेक्षा असेल या इनिंगमध्ये देखील सर्व प्रेक्षकांना.
काही बॉलवर आपण पाहिलं तर खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली जेरी यांच्या माध्यमातून. पहा अतिशय वेगाने यष्टीरक्षक सुयोग थोडेसे पडदडीमध्ये पाहायला मिळाले. एवढ्या वेगाने बॉल पाहायला म्हणजे हाताला नक्की हात झटकतात की एवढं जोगाने वेगाने बॉल पाहायला मिळतात. ऋतिकला देखील वेगवान आपण पाहिलं गेलं. अशी वेगवान गोलंदाजचा थोडासा इथे प्रभाव राहिला गेला आजच्या दिवसामध्ये. खूप चांगली बॉलिंग राहिली आहे. हा देखील आपण बॉल पाहिला तर थोडासा वेगळ्या शैलीने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांनी दंडित केला गेलाय. नो बॉल धीम्या गतीचा टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. जेरीचा स्लो रन देखील तेवढाच प्रसिद्ध आहे. खूप चांगल्या प्रकारे स्लो रन टाकतो. सूरज उपाध्यायचं मी देखील आवर्जून नाव घेईल. स्लो रन त्याचा देखील पाहण्यासारखा असतो. आणि इथे जेरी प्रयत्न करत होते परंतु बॉल थोडासा हातातून निसटला गेला आणि एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 4 रन्स होते धावफलकावर. हाई बॉल आपण पाहिजे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंच दंडित करतात मिलिंद पाचारने सर. मात्र इथे व्हाईट बॉल. धावफलक आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. 5 धावा होते धावफलकावर. काही बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मंदार आहे. तिकडे क्षेत्ररक्षणाखाली या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 विकेट माघारी धाडले गेले. जेरीसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि याच बॉलिंगची अपेक्षा होती. म्हणजे यासाठीच नक्कीच पहिली ओव्हर आपल्या संघासाठी हाताळत होते आणि महत्त्वपूर्ण 3 विकेट आपल्या संघाला मात्र माघारी धाडले गेले. अशी कामगिरी खूप चांगली पाहायला मिळाली. म्हणजे विकास कांबळे, राहुल सुरवाडे, नंतर सॅम्युअल कोम्बिन हे 3 विकेट महत्त्वाचे माघारी धाडले गेलेत. इकडे मात्र एक चांगली इनिंग बिल्डअप करावी लागेल. भले इकडे मोठे स्ट्रोक आले नाही तरी चालतील परंतु एक चांगला टार्गेट 55-60चा टार्गेट देखील मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे बनू शकतो. कारण की चांगला बॉलिंग अटॅक जॉर्ज कल्याण संघाकडे देखील आहे. राज तेजी, नंतर सूरज उपाध्याय, ऋत्विक आहेत, सागर निवाते आहेत. तो बॉलिंग अटॅक सॅम्युअल आहे. त्यामुळे बॉलिंग अटॅक चांगला आहे परंतु एक चांगला टार्गेट सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. स्कोरचा विचार केला तर आतापर्यंत 5 रन झाले धावफलकावर आणि 3 विकेट माघारी परतलेत. आज यूट्यूबवर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. काही प्रेक्षक वर्ग ऑन ग्राउंड देखील आलेत अगदी लांबचं अंतर गाठून. परिवार क्रीडांगण. आई बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न एक चालाकी फटका पाहायला मिळाला रोहन यांच्या माध्यमातून. अशी बॅटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि गतवर्षी देखील अशीच बॅटिंग रोहनच्या माध्यमातून पाहिली होती या क्रीडा स्पर्धेमध्ये. याही वर्षी देखील अशी बॅटिंग करणं नक्कीच खूप महत्त्वाचं राहणार आहे. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 8 धावा होते धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी माघारी परतले गेले. खूप चांगली बॉलिंग जेरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच 8 धावा खर्च करत असताना 3 विकेट घेतले गेले. पांडुरंग सर काय म्हणाले पहिल्या ओव्हरबद्दल? नक्कीच सागर, जर पाहिलं या अगोदरचा आपण सामना पाहिला होता. दिनू आणि विकासने कशी घणाघाणी सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं होतं त्या सामन्यामध्ये तर 25 धावा ची लयलूट केली होती. त्यानंतर 13 धावांची लयलूट केली होती. म्हणजे आक्रमक अशी फलंदाजी या 2 फलंदाजांनी केली होती. परंतु आता मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये जेरीने अफलातून गोलंदाजी केली. त्याचं कारण आहे की पहिला चेंडू त्याने टाकला होता तो वाईट टाकला होता. त्यानंतर एक स्लोवन केला आणि त्याने पाहिलं सुरुवातीला कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी. थोडंसं शॉर्ट केला. चेंडू मात्र मिडविकेट स्क्वेअरच्या दिशेने गेला आणि तिथे जो क्षेत्ररक्षक होता त्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर 4था आणि 5वा सागर जो चेंडू टाकला जेरीने त्याच्यामध्ये कुठेतरी लेंथ होती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जर केली असती ना तर आणखी एक गडी बाद होऊ शकला असता. कारण ज्या पद्धतीने ते 2 वाईट चेंडू गेले, जेव्हा आपले गडी बाद करतो आपण त्यावेळेला कुठेतरी थोडंसं प्रेशर असतं फलंदाजावरती आणि त्या प्रेशरचा पुरेपूर जेरीने आणखी फायदा उचलला पाहिजे होता. पण अफलातून गोलंदाजी, अप्रतिम षटक टाकले जेरीने. कौतुक तर करावंच लागेल सागर. नक्कीच खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बॉलिंगसाठी मंदार सावंत अजून एक वडाळ्याचा वेगवेगळा गोलंदाज आपण पाहू शकतो. अगदी कमी वयामध्ये ह्यांनी देखील आपल्या बॉलिंगच्या जोरावर मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या. नक्कीच रोहनला मात्र इकडे आता एक चांगली इनिंग खेळणं खूप महत्त्वाचं असणार आहे. स्कोर थोडासा कमी झाला आहे. दिनूला देखील एक संयमी 2 ओव्हर संयमी खेळावे लागतील. म्हणजे 3 ओव्हरपर्यंत संयमी खेळ दाखवावा लागेल. 4थ्या-5व्या ओव्हरमध्ये एक चान्स घ्यावा लागेल. त्या दृष्टिकोनातून इथे कामगिरी करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. स्कोर थोडासा कमी झाला आहे. चांगली बॉलिंग जेरीने मात्र इथे केली गेली. अजून एक वेगवान वेगळ्या ॲक्शनने मंदार. काही बॉल आपण पाहिला तर स्लो रन टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. प्रणय मोरे आहेत तिकडे थोडीशी पडझड पाहायला मिळाली परंतु बॉल पहिल्या अटॅकमध्ये पकडू शकले नाही आहेत. परंतु एक रन खूप महत्त्वाचं आहे. फिल्डिंग करणं या ग्राउंडवर खूप महत्त्वाचं असणार आहे. फिल्डिंग करून थ्रो देणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. दिनू पुण्याच्या स्ट्राईक एंडला.
हाई बॉल आपण पाहिला तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. डिक्लेअर झोनमध्ये आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 धावांसाठी. धावफलक आपण पाहिलं तर 2नी पुढे जाईल. ही हरकत नाहीये. दिनूला अशी देखील इनिंग खेळणं खूप महत्त्वाचं आहे. संघ संकटामध्ये आहे, ते मोठा स्ट्रोक खेळून चालणार नाहीये. प्रत्येक बॉलवर रन्स येणं, एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे, तर त्या दृष्टिकोनातून कामगिरी करणं मात्र इथे दिनूला खूप महत्त्वाची आहे. ओरम क्रिकेट गाजवलं. उमेर इलेव्हन अंधेरी संघासाठी अगदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलं. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा. हाई बॉल फुल टॉस बॉल त्याला देखील कन्वर्ट केला गेला. आपण पाहिलं तर 2 धावांसाठी दिनू प्रयत्न करतायत की मोठमोठे स्ट्रोक खेळावेत आणि एक चांगली मॅच बनवावी. आपण विकेट गेलेत, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारे चान्स घ्यायचा नाहीये, जेणेकरून विकेट जाईल. असा कुठल्याही प्रकारे स्ट्रोक खेळणं नक्कीच कठीण जाईल. जॉर्ज कल्याण संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर मुंबई पॅकर्स मंच 11 रॉयल अशी ही मॅच चालू आहे. हा देखील आपण बॉल पाहिलं तर उजव्या इष्टी बाहेर पंच दंडित करतात. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. एक हात मदतीचा नक्कीच आतापर्यंत संपूर्ण आपण पाहिलं तर जे डोनेटर्स त्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलं गेलं. एशियन ज्वेलर्सचे प्रशांत सोंडे तब्बल 10,000 रुपये आपण पाहिलं तर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं गेलं. प्रशांत धुरी साहेबांनी देखील 10,000 रुपयाची निधी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. ही बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये धावफलक पुढे जात आहे. चुकी होते गोलंदाज मंदारा यांच्या माध्यमातून. व्हाईट +1 म्हणजे रन जर आपण पाहिलं तर 2नी पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचतंय 16 या धावसंख्येवर. तर आपण पाहिलं तर शुफस हुमसचे त्यांनी देखील आपल्याला पाहिलं तर 4,000 रुपये तब्बल इथे निधी दिली गेली. रहीम भाई यांनी देखील 5,000 रुपयाची निधी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. मुकेश धवे त्यांनी देखील आपण पाहिलं तर 100 नोटबुक्स आणि पेन आमच्यापर्यंत पोहोचवलेत. ती ग्रामीण वस्तीमध्ये ही निधी आपण आणि ह्या सर्व वस्तू तिथे आपण प्रोव्हाइड करणार आहोत. हा देखील कोलवर टप्प्याचा बॉल पहा, खूप चांगली कॅच पकडली गेली. तिकडे आपण पाहिलं तर प्रणय मोरे यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल टिपला गेला. अशा कॅचेस बनवणं थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण की बॉल थोडंसं खाली जमीन लगत जात होता. तिथे मात्र प्रणयने खूप चांगला झेल टिपला गेला आणि ही जोडी देखील आपण पाहिलं तर तोडण्यामध्ये यशस्वी झाली. 4था झटका लागतोय जॉर्ज 11 कल्याण या संघाला. नंतर आपण पाहिलं तर राजेश लंघे अगदी साखरपार रत्नागिरीवरून 5,000ची निधी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. जयंबे चषक गिरगाव 3,600ची प्रतीक यांनी आम्हाला मात्र इथे सहकार्य केलं आहे. माऊली सुवर्ण चषक त्यांनी देखील नोटबुक्स आणि पेन आमच्यापर्यंत पोहोचवले गेले. संपूर्ण मुंबई अगदी आणि 1-1.5 महिना आपण पाहिलं तर SS चा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावर देखील असे कित्येक नावं आहेत, म्हणजे क्रिकेटप्रेमी खेळाडू ज्यांनी देखील सहकार्य केलं आहे आज या क्रीडा स्पर्धेला. आणि असंच सहकार्य करत राहा अनाथ आश्रमासाठी. म्हणजे शैलेश दादांनी परगदांचा तेच हेतू आहे की अनाथ मुलांसाठी त्यानंतर ग्रामीण वस्तीमध्ये देखील या वस्तू पोहोचल्या पाहिजेत. एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य घेऊन मात्र संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहायला मिळतं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नक्कीच जेव्हा गरज आहे कल्याणची रन मशीन सुनील विश्वकर्मा गांगुलींना आपण पाहू शकतो. बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये गांगुली यांना, कारण की थोडंसं संघ संकटामध्ये आहे आणि जेव्हा संघ संकटामध्ये असतो तेव्हा गांगुलीने बॅटिंग केली आपल्या संघासाठी. परंतु अंडरआर्म ओपनमध्ये देखील आता ते परफॉर्मन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. गेले कित्येक वर्ष जॉर्ज कल्याण संघ देखील अगदी लांबचं अंतर गाठून मुंबईत येऊन खूप चांगला परफॉर्मन्स राहिला गेला आहे. आज तेही देखील एक वेगळ्या प्रकारे छाप सोडतायत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. बॉलिंगसाठी मंदार पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळते. व्हाईट +1 रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2नी पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 18 या धावसंख्येवर. पार्टनरशिप होणं खूप महत्त्वाचं आहे इकडे आणि दोन्ही लेफ्टी आहेत, त्यामुळे दोघांची पार्टनरशिप बिल्डअप होणं खूप महत्त्वाचं आहे. दिनू त्यांच्या सोबतीला सुनील आहेत. एक चांगली इनिंग खेळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे एक 50-55 जरी धावा केल्या तरी आपण ती मॅच कव्हर करू शकतो. त्या दृष्टिकोनातून एक चांगला स्कोर करणं खूप महत्त्वाचं आहे. दिनूकडे देखील क्षमता आहे, कारण की मोठ्या इनिंग त्यांनी देखील खेळल्यात. अनुभव त्यांच्याकडे खूप सारा आहे आणि दोन्ही लेफ्टी देखील आहेत. आणि इंडियन क्रिकेटमध्ये काल देखील दोन्ही लेफ्टीज धावून आले जेव्हा संघाला गरज होते. ऋषभ पंत एक यंग टॅलेंट आहे आणि एक अनुभवी सर रवींद्र जडेजा. काल जसप्रीत बुमराहने देखील दाखवलं जेव्हा जबाबदारी या शब्दाचं महत्त्व काल बुमराहने दाखवलं. जेव्हा कॅप्टनशिप आली तेव्हा 35 रन्स केले आणि काल 3 विकेट देखील घेतलेत. जी जबाबदारी हा शब्द आहे, जेव्हा आपल्यावर जबाबदारी येते तेव्हा तुम्हाला ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची आहे. काल बुमराहने देखील दाखवलं भारतीय संघासाठी. यावर्षी मुंबई रणजीने देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. मध्य प्रदेशवर पराभूत झाले, परंतु खूप चांगली कामगिरी सरफराज खान यांनी केली गेली. मंदार थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये धावफलक आपण पाहिलं तर
19 धावा पाहायला मिळतात. कुठलीही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये आणि अशा अनेक मॅचेस आपण जाताना देखील पाहिल्या गेल्यात. मंदार यांना मात्र लाईन लेग शोधावी लागेल, एक चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करावी लागेल. स्कोरचा पाहिलं तर 19 धावा झाल्या धावफलकावर. स्ट्राईक एंडला दिनू कांबळे एक चांगली छाप सोडली आहे क्रीडा स्पर्धेमध्ये. त्याही बॉलवर आपण पाहिलं तर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अगदी सेन्सिबल स्ट्रोक पाहायला मिळाला दिनू यांच्या माध्यमातून. फक्त रोहित, नंतर आपण पाहिलं तर साहिल, नंतर आपण पाहिलं तर संकेत, संतोष, अक्षय, हर्ष, आर्यन, धीराज असतील, वैभव असतील, संतोष, संपूर्ण टीमने खूप चांगलं कार्य केलं गेलं. संदेश सर असतील, संपूर्ण टीमने खूप चांगलं कार्य केलं गेलंय. आज 2 दिवस आज पॅच कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिलं तर घर बसल्या पाहू शकतो. यूट्यूब नावाचं माध्यम आलं आणि खूप चांगले दिवस अंडरआर्म क्रिकेट, टेनिस क्रिकेटला लाभले गेले. आज संपूर्ण आज घरातली फॅमिली देखील मॅचचा आनंद पाहू शकतात. घरी गेल्यावर आपण काही चुकलो, आपण कुठे काय चुकलो ते आपण देखील पाहू शकतो. एक वेगळे चांगले दिवस आले गेले अंडरआर्म क्रिकेटला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जेरी, या जेरीचं नाव मी नक्कीच आवर्जून घेईल. जसं टॉम अँड जेरी घेतात तसा हा जेरी देखील आज इकडे तसंच बोलबाला राहिला गेलाय. 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळवले गेले होते. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी तीच जबाबदारी दिली आहे. हाई बॉल अतिशय वेगाने काय बॉल टाकला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला जेरी यांच्या माध्यमातून. दिनू आहेत स्ट्राईक एंडला, प्रयत्न जरूर करतील प्रत्येक बॉलवर रन करण्याचा. हाई बॉल समोरच्या दिशेने दिनूच्या बॅट मधून दिनूचा दणका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. लाजवाब. पहिल्या इनिंग मध्ये देखील असे 6 पाहायला मिळाले समोरच्या दिशेने आणि ह्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एक समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहिलं तर 6 ने पुढे जाईल. 30 धावा होते धावफलकावर. एक चांगला फटका पाहायला मिळाला दिनू यांच्या बॅट मधून. प्रत्येक टेनिस क्रिकेटची सुरुवात अंडरआर्म क्रिकेटने पाहिली गेली आणि त्यातलं एक नाव म्हणजे दिनू आहे. कारण की अंडरआर्म क्रिकेटने सुरुवात केली गेली. अगदी नवाकाळसारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये येऊन देखील अंडरमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला गेला होता. पॅन्थर अंबरनाथ ही टीम त्याची तिथून अंडरआर्म खेळलं गेलं आणि आज तेही नाव दिनू देखील आपण पाहतोय. आई बॉल आपण पाहिलं तर फ्लिक केल्या गेल्या. खूप चांगला स्ट्रोक दिनू यांच्या माध्यमातून. डिक्लेअर झोनमध्ये आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होते. धावफलक आपण पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. 32 धावा होते धावफलकावर. अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. कोण चॅम्पियन ठरणार? गतवर्षी जॉर्ज कल्याण संघाने ही क्रीडा स्पर्धा नावावर केली होती. हाई बॉल आपण पाहिलं तर फुलटॉस त्याला देखील आपण कन्वर्ट केला गेला. दिनू यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 6 पाहायला मिळतात. पहा, क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 6 मारले गेलेत. कधी काय होऊ शकतो याचा नेम नाहीये. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. त्यामुळे आज दिनूची देखील बॅट पहा संयमी, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला दिनू अगदी संयमी खेळले. मोठमोठे स्ट्रोक कुठल्या प्रकारे खेळले नाहीत, परंतु या ओव्हरमध्ये चांगला समाचार घेतलाय. हाई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फ्लिक केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्कोर जर पाहिलं तर 40 धावा होतं धावफलकावर. 3री ओव्हर चालू आहे. म्हणजे जॉर्ज कल्याण संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय मॅचमध्ये म्हणेल. कारण की जिकडे थोडासा पडझडीत होता दिनूची ही खेळी खूप महत्वाची आहे. 40 धावा झाल्या धावफलकावर. पुन्हा एकदा जेरी. हाई बॉल आपण पाहिलं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहा प्रयत्न काय केले गेले. खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. दिनूच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 6 धावांसाठी. दिनूची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. मी नितीनचं कौतुक करेन. नितीनने देखील इकडे शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली आणि आपण पाहिलं तर प्रयत्न केले, परंतु 6 धावांसाठी. 3 ओव्हरचा खेळ मात्र इकडे समाप्त झालाय आणि धावफलकाचा विचार केला तर तब्बल 46 धावा होत्या धावफलकावर. काय बॅटिंग केली गेली. अफलातून, लाजवाब. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दिनू कांबळे हे नाव नक्की चर्चेत राहिलंय. काल अरविंद तांडेल हे नाव सकाळपासून चर्चेत होतं. आज दिनू हे नाव आपण पाहिलं गेलं तर चर्चेत राहिलं गेलंय. खूप चांगली बॅटिंग. तब्बल आतापर्यंत पाहिलं त्याच्या बॅटमधून 3 6 पाहायला मिळाले आणि ओपनिंगला आले होते. विकेट एकतर्फी चालले होते, परंतु दिनूने बॅट कुठल्या प्रकारे सोडली नाही. स्वतःवर कुठल्या प्रकारे दडपण घेतलेलं नाहीये. एक चांगली इनिंग खेळतायत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 गडी बाद. 46 धावा झाल्या धावफलकावर. आणि सुनील विश्वकर्माला त्याचं एकच कार्य करायचं आहे की स्ट्राईक जास्त कर दिनूला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक बॉलवर रन्स करायचे आहेत. इकडून पुढे चांगला टचअप देणं खूप महत्वाचं आहे. तो टचअप मात्र इकडे देणं
गांगुलीच्या हातामध्ये जरूर असणार आहे. बॉलिंगसाठी प्रणय मोरे यांना आमंत्रित केलं जात आहे. गोवंडीचा एक चतुर गोलंदाज. स्ट्राईक एंडला सुनील आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा झाल्यात धाव फलकावर. 12 बॉलमध्ये 20-25 धावा जरी केल्या तरी जॉर्ज कल्याण संघ चांगला मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतात. परंतु हे 12 बॉल खूप महत्वाचे जॉर्ज कल्याण संघाला. खूप चांगली कामगिरी केली गेली बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंडला कल्याणची रन मशीन सुनील विश्वकर्मा. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर फ्लिक केले गेले. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत परंतु बॉल थांबणार नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गँगुलीने देखील बॅट ओपन केली गेली आहे. त्याला देखील जाणीव येते रन्स येणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला देखील प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे गांगुली देखील प्रयत्न करतायत. 48 धावा होत्या धाव फलकावर. 4थी ओव्हर चालू मैदानाच्या आतमध्ये. तिसरी मॅच आजच्या दिवसातील. जो जिंकणार आहे तो सेमीफायनल गाठणार आहे. हाई बॉल. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सुनील विश्वकर्मा यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी. हाईट कम फाईट ज्यादा. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. छोटा पॅकेट बडा धमाका आणि एक चांगला धमाका पाहायला मिळाला गांगुली यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी. टॉस साठी सज्ज राहायचंय. जोगेश्वरी पॅकर जोगेश्वरी आणि पुष्कर नाईन कांजूरमार्ग आपण टॉस साठी यायचंय. टॉस साठी यायचंय. पुष्कर नाईन कांजूरमार्ग आणि जोगेश्वरी पॅकर जोगेश्वरी आणि संदीप भाग आपणास देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. अजिंक्य स्पोर्ट्स क्लब जय महाराष्ट्र क्रिकेट संघ अगदी विक्रोळी कन्नमर नगरमधून देखील खूप चांगलं क्रिकेट पाहिलं गेलं आणि क्रिकेट प्रेमी आहेत खूप वर्ष. यांचं देखील बोलबाला पाहिला गेला. संदीपजी घाग आपण देखील व्यासपीठावर यायचंय. त्यासोबत संतोष कदम सर आपण देखील यायचंय. या विभागातील एक चांगले समालोचक. आई बॉल समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता गांगुली यांच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर तिकडे थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली आहे. मिसफील्डचं रूपांतर आपण पाहिलं तर 2 धावेमध्ये होत आहे. धावफलक आपण पाहिलं तर 2नी पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर अब तक 56 धावा होते धावफलकावर. काय क्रिकेट आहे. अगदी मॅच सर्वांना वाटले की थोडीशी वन साइड होईल परंतु जी बॅटिंग पाहिली गेली गांगुली आणि दिनू यांच्या बॅटमधून खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते त्या मॅच मध्ये. हाई बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जोर झाला होता समोरच्या दिशेने. गांगुली यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 6 पाहायला मिळतात. काय फटकेबाजी खेळली गेली. 2 लेफ्टी मात्र इकडे देखील धावून आलेत आणि एक चांगली इनिंग जिकडे ठासळलेली थोडीशी इनिंग होती तिकडे एक चांगली इनिंग बिल्डअप केली गेली आहे. गांगुली आणि दिनू यांच्या बॅटमधून खूप चांगली कामगिरी. कल्याणची रन मशीन म्हणून मला का म्हटलं जातं. तिकडे मला रन नक्कीच संघाला गरज असतात तिकडे मी रन करतो आणि आज ते नाव मात्र इथे नक्कीच पाहायला मिळतं. आई बॉल फटका समोरच्या दिशेने थोडासा मिसटाइम पाहायला मिळाला परंतु इथे अप्रतिम फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. गांगुलीसाठी देखील जोरदार टाळ्या होतात. काय बॅटिंग केली गेली आहे. स्कोरचा विचार केला तर तब्बल जाऊन पोहोचतोय 68 धावा होत्या धाव फलकावर. अप्रतिम कामगिरी. खूप चांगली कामगिरी. म्हणजे तिकडे पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर थोडासा बॅकफुटला होता परंतु गांगुलींची देखील खूप चांगले रन्स पाहिले गेले. त्यानंतर आपण पाहिलं दिनूंनी देखील खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सांघिक खेळ ह्यालाच म्हटलं जातं. एकाला बॅटिंग एकाला बॉलिंग एकाला फिल्डिंग करायची आहे. ओपनिंग प्लेयर थोडीशी फ्लॉप झाली तर 1 डाऊनला बॅटिंग करायचं आहे. 1 डाऊनला जर फ्लॉप झाला तर 2 डाऊनला बॅटिंग करायची आहे. मिडल ऑर्डरला बॅटिंग करायची आहे. तशीच कामगिरी पाहायला मिळाली. पहिले 3ही फलंदाज आपण पाहिले ते लवकर माघारी परतले परंतु गांगुलीची जी कामगिरी दिनूला दिलेली साथ नक्कीच ही लक्षात राहील मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्याही बॉलवर आपण पाहिलं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलेला गेलाय समोरच्या दिशेने. जतीन काय प्रयत्न केले गेलेत. बॉल मात्र थांबणार नाहीये. 6 धावांसाठी. गांगुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. तब्बल या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 4 6 पाहायला मिळाले. काय बॅटिंग केली गेली आहे. अप्रतिम कामगिरी. सुनील विश्वकर्मा
गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट गाजवत असताना आज अंडरआर्म ओपन मध्ये देखील खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. जतीनचं देखील मी कौतुक करेल, खूप चांगले एफर्ट तिकडे देखील दाखवले. आणि धावफलकाचा विचार केला तर तब्बल 74 धावा पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा झाल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये चांगलाच समाचार घेतला गेला. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 28 धावा खर्च केल्या गेल्या. प्रणय मोरे यांच्या माध्यमातून थोडीशी महागडी ओव्हर पाहायला मिळाली. आणि ह्या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर नक्कीच अन्नू वाघेला यांच्याकडून सुनील विश्वकर्माला नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. कॅश पारितोषिकमध्ये अगदी खूप चांगली कामगिरी दिनूच्या बॅटमधून आपण पाहिलं तर दिनूने देखील सुनील विश्वकर्माने देखील आज खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 4 6 त्याच्या बॅटमधून पाहिले गेले आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं तर तब्बल 28 धावसंख्येवर वैयक्तिक कामगिरी करतोय. खूप चांगली कामगिरी. अनिल गोलतकर सर, आपणास देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं, आपलं देखील स्वागत आहे. आज कांजूरचं क्रिकेट गाजवलं, एक लेजंडरी खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. बॉलिंगसाठी आनंद लोके आहेत. स्ट्राईक एंडला दिनू कांबळे. अगदी मागील काही चेंडूचा विचार केला तर सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली कामगिरी अगदी गांगुली यांच्या बॅटमधून पाहिली गेली. स्ट्राईक एंडला दिनू आहेत. शेवटची ओव्हर आनंद लोके घेऊन दाखल झालेत, परंतु ही मॅच कशा प्रकारे रंगणार त्यावर देखील संपूर्ण प्रेक्षकांसाठी मात्र ही मेजवानी आहे. आणि खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. सुरुवातीला वाटलं तर नक्कीच मॅच थोडीशी एकतर्फी होती की काय, परंतु त्यानंतरचा जो तिसऱ्या घेरवरची बॅटिंग पाहायला मिळाली. 2 लेफ्टी नक्कीच आज इकडे धावून येतात आपल्या संघासाठी आणि अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. हाई बॉल आपण पाहिला तर उजव्या इष्टी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पंच दंडित करतात. वाईट बॉल. स्कोर जर पाहिलं तर तब्बल 75 धावा होते धावफलकावर. एक चांगला स्कोर उभा करत असताना मात्र ते दिनू त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर गांगुली या मॅच मध्ये. हाई बॉल आपण पाहिलं तर विथ द स्पिन खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. आनंद यांच्या माध्यमातून बॉलला वळवलं गेलं, दिनूला मात्र ते रोखून ठेवलं गेलंय. शेवटचे 5 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. याच्या अगोदर पाहिलं तर 100 रन्सचा चेस करत असताना ओंकार मल्हार संघाने देखील एक चांगली झुंज दिली. हे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत. स्कोर खूप झालाय, त्यामुळे इकडे आनंदला हे 5 बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये पकडून टाकावे लागतील. आणि हा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला दिनू यांच्या बॅट मधून. अप्रतिम, लाजवाब, नेत्रदीपक दिनूचा दणका आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 81 धावा होते धावफलकावर. आज दिनू नक्कीच अंडरआर्म क्रिकेट थोडंसं कमी केलंय, परंतु आज मला असं वाटतं पूर्ण वर्षभराचं भरून काढतोय. दोन्ही इनिंग मध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. याही बॉलवर आपण पाहिला तर एक अनोखा स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इनसाइड आउट. इथे आपण पाहिलं तर दिनू यांच्या बॅट मधून या फटक्यावर सुरेश रैना यांची मात्र आठवण करून दिली गेली आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला 4 धावांसाठी. दिनूची बॅटिंग आवडली असेल तर दिनूसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. खूप चांगला परफॉर्मन्स आज या मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी, एक वेगळी छाप सोडतायत. अंडरआर्म क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे त्यांच्याकडे. 41 धावसंख्येवर खेळतायत. वैयक्तिक पाहुयात पहिलं अर्धशतक कंप्लीट करणार का या क्रीडा स्पर्धेचा. मागील मॅच मध्ये 39 धावांवर खेळत होते, या मॅच मध्ये 41 धावांवर खेळतायत. शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगसाठी आनंद. हा बॉल देखील आपण पाहिला तर पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 86 धावा होते धावफलकावर. अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी 4थं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. सीसाई चॅम्पियनशिप 2022 हे आयोजन. एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य घेऊन आज संपूर्ण एस शैलेश पाटील, पराग पाटील यांची पूर्ण टीम आज सज्ज झाली आहे. हाई बॉल, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. क्लास. दिनूचा दणका मात्र इकडे थांबत नाहीये. अंबरनाथचा दणका मात्र इकडे सोडतोय. काय बॅटिंग केली गेली आहे दिनू यांच्या बॅट मधून. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 6 ने पुढे जाईल. 92 धावा होते धावफलकावर. एकविरा स्पोर्ट्स ज्युनियर सिनियर आपलं देखील अगदी खूप मोलाचं योगदान राहिलं गेलं. वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळतोय दिनू. पाहूयात पहिलं अर्धशतक कंप्लीट करणार का. जॉर्ज कल्याण संघाचा आपण विचार केला तर 2 इनिंग मध्ये 190 धावा तर इथेच झालेल्या आहेत. पाहूयात आज किती धावा. म्हणजे आज सकाळपासून धावांची लयलूट चालू आहे. अगदी
म्हणजे स्कोरर देखील मला असं वाटतं नक्कीच लिहून लिहून थोडेसे हात दुखायला लागले, एवढे स्कोर पाहायला मिळतोय. हाई बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाही, एक रन कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा पहा इकडे प्रयत्न केला गेलाय, एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे दिनू कांबळे. पहिला अर्धशतक या क्रीडा स्पर्धेचा दिनूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे, पहिली 50 आणि नक्कीच सेलिब्रेशन केलं जात आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटचा एक अनुभव अंबरनाथ पॅन्थर अंबरनाथ संघातून देखील गेले कित्येक वर्ष पाहिलं गेलं. नवाकाळसारख्या देखील क्रीडा स्पर्धा गाजवल्या गेल्या, आज अंडरआर्म ओपन मध्ये देखील एक वेगळी छाप सोडली गेली आहे. पहिलं अर्धशतक दिनू कांबळे यांच्या बॅटमधून पाहिलं गेलं. खूप चांगली कामगिरी. ओरम क्रिकेट गाजवता गाजवता असताना आज अंडरआर्म क्रिकेटला देखील थोडासा वेळ दिला, वेळ देता 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 आज अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा गाजवली गेली. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते दिनू यांच्या बॅटमधून. स्कोर जर पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचतोय 95 रन्स होत आहेत धावफलकावर. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा आपण पाहिलं तर पाहूयात. स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्माचं देखील मी कौतुक करेल. हाई बॉल समोरच्या खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पुन्हा एकदा बॉल थांबणार नाही आपण पाहिलं तर. येतो चौकार. पहा दोन्ही मॅच मध्ये 99 रन्स केलेत. ह्याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर 99 रन्स 100 धावांचा टार्गेट सेट केलाय. खूप चांगली कामगिरी आपण पाहिलं तर दिनू सुनील विश्वकर्मा. चला टॉस साठी यायचंय. जोगेश्वरी पॅकर जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध पुष्कर नाईन कांजूरमार्ग. आपण नक्कीच अनिल गोलतकर सर देखील आमच्यासोबत जॉईन होतात. नंतर संतोष कदम सर देखील आज कॉमेंट्री या विभागातील एक नामांकित समालोचक आणि अनुभवी समालोचक ते देखील आमच्यासोबत जॉईन होत आहेत. सेकंड मॅच मी विनंती टॉस साठी यायचं. पुष्कर नाईन कांजूरमार्ग याच विभागातील घरचा संघ. आपण विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. पुष्कर नाईन कांजूरमार्ग मतांग सरांग आपण यायचंय. मतांग थोडीशी घाई करायची, त्वरित त्याच्या धावत. एक महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. अगदी चांगली इनिंग आपण पाहिली गेली. चला फिल्डिंग सजून घ्यायची. तब्बल 100 धावांचा पल्ला गाठायचा आहे. इथे आपण पाहिलं तर मुंबई पॅकर्स मन शिलोमन या संघाला. संदीप गाग आपल्या देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण देखील इकडे दाखल झालेत. टॉस केला जातोय. एका साईडला जोगेश्वरी पॅकर जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर पुष्कर नाईन कांजूरमार्ग. अगदी आज आपल्या घरच्या ग्राउंडवर ही मॅच खेळत असताना मॅचचा टॉस केला जाईल. एका साईडला पुष्कर नाईन कांजूरमार्ग संघ टॉस जिंकल्या, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. पुढे 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडूमध्ये 100 धावांची गरज आहे. आणि पाहूयात काय घडणार काय बिघडणार. त्यासाठी नक्कीच मी पहिले पुढील 5 ओव्हर समालोचन करण्यासाठी मात्र आमंत्रित करतो प्रसाद परब सरांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच सागर. सर्वांच्या भेटीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा जो संघ अडचणीमध्ये होता त्या अडचणीतनं मात्र दिनू कांबळे यांनी आपण बघितलं की सुनील विश्वकर्माने बाहेर काढलं आणि तब्बल एक अभेद्य पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी 84 धावांची पाहायला मिळाली. जेव्हा संघ अडचणीत होता तुम्ही मात्र पार्टनरशिप बिल्डअप केली आणि एक 99 धावा कुठे असताना 100 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या मॅचमध्ये सेट केलंय. चेंडू हवेमध्ये क्षेत्रशक्ती ते नाहीये, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाईल. पॅरल स्ट्रोक, षटकार. अत्यंत घणाघाती आणि विश्वसनीय सुरुवात पहिल्याच चेंडूवर. ऋत्विक गोरडेच्या चेंडूवर ठोकलाय षटकार आणि 6 धावेने खातं उघडलंय. आघाडीचा फलंदाज आपण बघतोय करण पाटील आणि करणच्या सोबत आलाय तो रोहन साळुंके. आक्रमक घणाघाती सुरुवात. प्रति षटकामागे 20 धावांची सरासरी ठेवायची आहे आणि 100 धावेंचं टार्गेट चेस करायचं आहे 5 षटकांमध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. आपण बघितलं की पहिल्या षटकात निलेश 8 धावेंवर 3 गडी बाद. दुसरं षटक सुरू झालं, आपण बघतो गोलंदाजी मार्कवर आला होता तो मंदार आणि मंदारने सुद्धा एक विकेट मिळवली आणि जेमतेम 15 धावा असताना 4 गडी बाद झाले आणि ती पार्टनरशिप पाहायला मिळाली. भारतीय संघात आपण बघतोय सध्या या क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल लेवलला आपण ज्याप्रमाणे टेस्ट क्रिकेट बघतोय तिथे सुद्धा आपण बघितलं की ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा दोन्ही डावखुरी फलंदाज भारतासाठी धावून आले. इथे आपण बघितलं की जॉर्जसाठी दोन्ही डावखुरी फलंदाज धावून आले आणि काय बॅटिंग केली. तब्बल 84 धावांची पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाली. न भूतो न भविष्यती अशी फटकेबाजी पाहायला मिळाली आणि मात्र संघाची धावसंख्या 99वर घेऊन गेले दोन्ही फलंदाज. तो इम्पॅक्ट बघायचा आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजच्या माध्यमातून देणार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू रोहन चिले एसटीच्या मागे, वाईट डिलिव्हरी विथ द ग्लेअर आपण बघतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण हे चित्र खूप रेअरली बघतो. विथ द ग्लेअर फिल्डिंग, बॅटिंग. आज बॅटिंग सुद्धा आपण बघितली रोहन चिलेची. विथ द ग्लेअर त्याने बॅटिंग सुद्धा केली. ऋत्विक इनसाइड एज आहे, मागे जातोय चेंडू, थोडासा खाली राहतोय, समोर खेळायचा प्रयत्न, ही हलकासा इनस्विंग पाहायला मिळतोय आणि चेंडू खाली सुद्धा राहतोय. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक ऋत्विक कडून. धावसंख्या दाखवा आपण बघतोय एकूण षटकार, एक षटकार, एक वाईड, 7 धावा धावफलकावर. लक्ष काढायचं 100 धावेंचं. नेक्स्ट बॉल टू करण पाटील, स्ट्रेट टू द ग्राउंड. ग्राउंड स्ट्रोक आहे. प्रवीण खनका चेंडूवर अप्रतिम क्षेत्ररक्षण, 2 धावेसाठी निघाले दोन्ही फलंदाज. क्रीज सोडतायत, बॅकअप चांगलं आहे. एसटीच्या मागून आपण बघतोय रोहन चिले चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा. अंडरआर्म क्रिकेट सोबत आपण बघतो की ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा नावाची आपल्या छाप सोडत असताना परफॉर्मन्सच्या माध्यमातून भरपूर खेळाडू बघितले. मग सुद्धा आपण उल्लेख केला की अंडरआर्म क्रिकेट सध्याचे जे अंडरआर्म क्रिकेट त्यांना मात्र गरुड झेप घेण्याचा प्रयत्न हे सर्व खेळाडू करतात. त्यामध्ये मी रोहन साळुंकेचा उल्लेख करेन, संकेत भगतचा उल्लेख करेन, किरण शिंदे, प्रवीण खंका आमच्या समोरच आहे. ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. द विकेट, बॅक टू द बॉलर. बरोबर खेळाडूच्या डोक्यावर, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलंय पण 2 पेक्षा जास्त काहीच नसणार तिथे. एकमेव षटकार निश्चित आला ऋत्विकच्या गोलंदाजीवर. अपील पंचांकडे फलंदाज बाद. प्रेझन्स ऑफ माइंड बघा काय होतं प्रवीण खनकाचं. बॅट्समनचं लक्षच नव्हतं मैदानावर आणि तिथे मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना बरोबर चेंडू स्ट्राईक एंडला फेकला, एसटीवर फेकला आणि पंचांकडे अपील केल्यानंतर विवेक प्रभूने अजिबात त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांनी ताबडतोब उंच केलं आणि पहिलाच इथे मात्र धक्का लागतोय धावची स्वरूपात. भरपूर कॅज्युअल राहिला होता मैदानावर करण पाटील आणि त्याची मात्र विकेट मिळाली. ती संघाला सांघिक यश मिळतंय आणि धावचीच्या स्वरूपात इथे बाद होतोय तो करण पाटील. आपण बोलतो कधी कधी कॉन्फिडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्स जर असेल निश्चितच तुम्ही स्वतःवर सुद्धा घात करू शकता. तसं काही चित्र पाहायला मिळालं. पण प्रवीण खनकाचं कौतुक करायला हवं. प्रेझेन्स ऑफ माइंड त्याच्याकडे काय जबरदस्त होतं की त्याला माहिती आहे की आपण प्रयत्न करायला हरकत नाही. त्याने डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला आणि यशस्वी सुद्धा ठरला. निश्चितच बरोबर आपण बघतो की चेंडू यष्टीवर जाऊन लागला आणि पहिल्या विकेटचं पतन. यष्टीच्या मागे आपण बघतो रोहन चिले ज्याप्रमाणे 2 फलंदाजांनी जी पार्टनरशिप बिल्डअप केली चौथ्या विकेटसाठी मनोमन भरपूर खुश झाल्या की मात्र त्याने मात्र निश्चितच म्हटलं असेल की ह्या धावा इनफ आहेत माझ्या गोलंदाजासाठी त्या डिफेंड करण्यासाठी आणि ते मात्र चित्र आता गोलंदाजांना उभं राहावं लागेल. एक षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाजीमध्ये ऋत्विक गोरडेने. धावसंख्या अजूनही आपण बघतोय, धावफरकार आपण बघतोय ती 11 धावा, 1 गडी बाद. बिपिन परब इज द नेक्स्ट बॅट्समन. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फुलटॉस आहे, ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज आपला क्रीज सोडतायत
आणि 2 धावा पूर्ण करून धावसंख्येला देतात आकार धावफलकावर. एकूण 13 धावा. 100 धावा 5 षटकांमध्ये करायच्या. प्रति षटकामागे 20 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे ठेवायची आहे. त्यापैकी अंकित झाले 13 धावा, एक गडी गमावल्या आतापर्यंत मुंबई पॅकर मनशी 11 या संघाने. ऋत्विक बिपिन परबसाठी. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू, इथे थोडीशी चूक. यष्टीच्या मागे रोहनकडून चेंडू ग्रीप होत नाही. वाईट डिलेव्हरी. 2 धावा जणू काही बोनसच्या स्वरूपात ऍड होतात धावफलकावर. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय की एकूण 15 धावा. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की रोहन साळुंके असो, संकेत भगत, किरण शिंदे, प्रवीण खनका, पण या सर्व गोष्टी जर आपण खूप मागे जर वळून बघितलं तर अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून करिअरची सुरुवात करून स्वतःची स्वतःच्या नावाची छाप सोडणारे खेळाडूंसुद्धा आपण उल्लेख केला. ऋत्विक पुन्हा एकदा सज्ज. रोहनसाठी पहिल्यांदाच फुलटॉस आहे. ऑफ ड्राईव्ह क्षेत्रच्या काही डीपमध्ये चेंडू कव्हर करून फेक कधी तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. फेक चांगली होते पण 2 धावा रोखू शकत नाहीये. पहिले षटक जवळजवळ समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय की 44 तोड उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितच केलाय. एकमेव षटकाराला पण त्यानंतर मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि एका षटकाखेर आपण बघतोय धावा अंकित केल्या धावफलकावर मुंबई पॅकर मनशी 11 या संघाने. त्या 17 आणि एक गडी त्याने आघाडीचा गमावलाय करण पाटीलच्या स्वरूपामध्ये. आघाडीच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर जोनास आरसी डिसोजा, त्यानंतर भरत लोहार, थॉमस डायस या खेळाडूंनी मात्र करिअरची सुरुवात मात्र ज्याप्रमाणे केली. चला वेळ घेऊ नका. जॉर्ज 11 विनंती आहे, वेळ घेऊ नका, सुरुवात करा. करिअरची सुरुवात अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून करत असताना निश्चितच ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी स्वतःची छाप सोडली आहे, स्वतः एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे, स्वतः मात्र खूप चांगल्या दर्जाचं मोठ्या लेवलचं क्रिकेट ते खेळलेत आणि त्यानंतर मात्र हे सर्व खेळाडू जे बाकीचे आता खेळाडू जे अंडरआर्म क्रिकेटमधून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा आपल्या नावाची छाप सोडत आहेत. षटक क्रमांक पहिला समाप्त होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो दुसरा गोलंदाज सूरज उपाध्याय. राऊंड विकेट मारा करेल पहिला चेंडू बिपिनसाठी. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळायचं आहे, कॉपरेट करा. घड्याळात बरोबर 1:30 वाजले. याच्यानंतर आपल्याला भरपूर सामने कव्हर एकूण 5 सामने यंत्र आम्हाला कव्हर करायचे आहेत. फुलटॉस मिस टाइम फटका. स्वतः यशस्वी चेंडूच्या जवळ पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करून पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे अंकित केले त्या फलंदाज बिपिन परबने. धावसंख्या धावफलक 19. वन ऑफ द ग्रेट अँड लिजेंडरी क्रिकेटर, ग्रेट विकेट कीपर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत अनिल गोलतकर. कारकिर्दीमध्ये भरपूर ऊन पावसाळे भरपूर चढउतार बघितले त्यांनी आपल्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ऑन साईडला प्लेस केला मिड विकेटला. क्षेत्रशः चेंडू तिथे कव्हर करेल दिनू कांबळे. तोपर्यंत 2 धावा. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पाहायला मिळालं दिनू कांबळेच्या बॅटमधून. घणाघाती हल्ले. जेव्हा मात्र बघितलं की संघ अडचणीत होतं, 16 धावांवर 4 गडी बाद झाले आणि क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जबाबदारी काय असते ती मात्र दिनूने दाखवली आपल्या बॅटमधून आणि त्याला मात्र तंतोतंत साथ दिली ती सुनील विश्वकर्माने. हो चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, थोडासा वाईड यॉर्कर. फिंगर रोल केले सूरज उपाध्यायने आणि पूर्णपणे डॉमिनेट केला हा चेंडू तो बिपिन परबला. सूरज अगेन राऊंड विकेट. थोडासा लोअर फुटचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही आहे. मिड विकेटला सुद्धा गोलंदाज जातोय चेंडू उचलण्यासाठी आणि फक्त 2 धावा या चेंडूवर. आतापर्यंत आपण बघतोय निलेश या इनिंगमध्ये 1 षटकार फक्त आले, तो जो पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांसाठी इथे मात्र थोडंसं वंचित ठेवलंय, लांब ठेवलंय, मोठे फटके मारू देत नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज आपण बघतोय ऋत्विक गोरडे. त्यानंतर आता बघतोय तो म्हणजेच सूरज उपाध्याय यांची. धावसंख्येत होईल ती बरं या 2 धावेने. धावसंख्या पुढे सरकली ती धावफलकावर आपण बघतो 23. 100 धावेंचा पल्ला काटायचा, 100 धावेंचं टार्गेट.
ऋत्विक गोरडे पुन्हा गोलंदाजीसाठी धावसंख्या आपण बघूया. एकूण अंकी जरी धावफलकावरती 25 क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, म्हणजे 100 धाव्यांचा पाठलाग करायचा. त्यापैकी चौथा टप्पा आतापर्यंत पार झाला, अजूनही 3 टप्पे बाकी आहेत. हो, समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच. रोहन साळुंकेचा दणका सीमारेषे बाहेर, षटकार. धावसंख्याने सुद्धा उंचवडी गेली. धावसंख्या 31 आपण बघतोय धावफलकावर. दुसऱ्या षटकाराची नोंद या इनिंगमध्ये आपण बघतोय. पहिला षटकार आपण मिलिंद पाचारणे असो, त्यानंतर विवेक प्रभू, पद्मनाभन प्रभू, त्यानंतर अजित निकम. स्वतःची एक वेगळी शैली, वेगळी स्टाईल आहे मिलिंद पाचारणे. असलबा क्रिकेटसाठी सुद्धा खूप मोलाचं योगदान, खूप मोठं योगदान आहे. त्या योगदानाची तुलना आपण शब्दामध्ये करू शकत नाही. एवढं भरपूर आणि जबरदस्त योगदान त्याने आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून दिलंय. सामोर एक्झिक्यूट केला, चांगला फटका, सेफ शॉट आहे. आणि बघायचं 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार, सीमारेषेबाहेर, दणदणीत चौकार. चांगली फटकेबाजी, चांगलं रिप्लाय, चांगलं कमबॅक ऋत्विक गोडेच्या गोलंदाजीवर. एक षटकार, एक चौकार पाठोपाठ ठोकलाय तो रोहन साळुंकेने. जी इनिंग पहिल्या सत्रामध्ये आपण दिनू कांबळेची बघितली, ती इनिंग मात्र आता इथे की रोलमध्ये पेश करत असताना आपण बघतोय रोहन साळुंके. फील्डमध्ये काही चेंजेस प्रवीण खंका कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑनला येत आहेत. त्याच्या उजव्या बाजूला आपण बघतोय थोडासा वाईड उभा आहे तो विकास कांबळे. सरोज उपाध्ये सुद्धा आपण बघतोय लॉंग ऑफला. ऋत्विक गोडे एका बाजूने प्रयत्न करतोय की कशा प्रकारे रोहनला इथे थांबवलं जाईल, कारण षटक क्रमांक 3 इथे मात्र चालू आहे. मगाशी उल्लेख केला की 18 चेंडू 17 धावांची गरज असताना मात्र आता घणाघाती फलंदाजी आपल्याला रोहनची पाहायला मिळते. ऋत्विक, नेक्स्ट बॉल. चेंडू उंच आहे, बघायचंय जज करतोय प्रवीण खंका आणि सीमारेषेच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. आणि काय रिप्लाय दिलाय, 2 षटकार, एक चौकार, मागोमाग पाठोपाठ ठोकलाय तो ऋत्विक गोरडेला. 6 रन. धावसंख्येने वेग पकडलाय, धावसंख्या वेगाने पुढे सरकली. जी स्थिरावली ती बराच वेळेनंतर आपण बघतोय 2 षटकाखेर 23 धावा. त्या धावसंख्येला गती मिळाली आहे, कारण इथे मात्र रोहनची बॅट तळपते मैदानावर. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. सेकंड इनिंगमध्ये सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंगमध्ये दिनू कांबळे त्याच्यासोबत गांगुली म्हणजेच सुनील विश्वकर्माने जबाबदारी पार पाडली. आणि चौथ्या विकेटसाठी कोणी अपेक्षा सुद्धा केली होती, की कोणी विचार सुद्धा केला नव्हता की एवढी मोठी पार्टनरशिप बिल्टअप होईल. तिथे मात्र विकेटची घसरण झाली नाही. जी विकेटची घसरण 16 धावेंवर आपण बघितलं की 4 गडी बाद झाले होते. आणि त्यानंतर आपण बघितली एक अनबिटन पार्टनरशिप तब्बल 84 धावेंची चौथ्या विकेटसाठी. त्या पार्टनरशिपला मात्र चॅलेंज करतोय जणू काही रोहन. ओव्हर द विकेट ऋत्विक पुन्हा एकदा. ऑन साईडला प्लेस केलाय, शतशक दूरवर आहेत. मिड विकेटला चेंडू तिथे कव्हर करतील. चांगलं शतक, 100 फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. काय एफर्ट होते सूरज उपाध्यायचे. रबर बॉल क्रिकेटमध्ये असे किती खेळाडू आहेत निलेश आपण बघतो जे मात्र 100 फिल्डिंग करतात. आज पावसाचा एकही थेंब आपण सकाळपासून अनुभवला नाहीये. काल तर पाऊस येत जा करत होता, पण आज आपल्याला पाऊस पाहायला सुद्धा मिळाला नाहीये. पण बघायचं की आता थोडासा काळोख झालाय. पावसाची अपेक्षा सर्वांनाच आहे, कारण त्याचीच एक वेगळी मजा आहे. पावसाळी क्रिकेट चालू असताना पावसाचं आगमन होणं आणि त्याच्यामध्ये क्रिकेट प्रेक्षकांना बघायला मिळणं ही सुद्धा एक वेगळी मजा आहे. 2 धावा कंप्लीट करते या चेंडूवर ते रोहनने. धावसंख्या 43 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना विकेट कीपर चेंज. एसटीच्या मागे आपण बघतोय तो दिनू. ऋत्विक, नेक्स्ट बॉल रोहन. फुल टॉस कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट केलाय. बघायचं आहे खूप दूरवरचा हा फटका आहे आणि सीमारेषे बाहेर अप्रतिम आणि दर्जेदार फटका. 6 धावा. मॅग्निफिसंट शॉट, मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम रोहन साळुंके आणि सीमारेषे बाहेर घणाघाती हल्ला 6 धावेंचा. तर सन्मान्य प्रशांत दुरी यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहेत. उद्योगपती आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये अनाथ मुलांच्या मदतीसाठी 10,000चं डोनेशन भेटलंय. त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभारी सुद्धा आहोत. या सर्व डोनेटर्स आम्ही खास करून कौतुक करूया, कारण आपण बघतो या स्पर्धेमध्ये जसं आपण सुरुवात केली आणि हळूहळू आपण बघता बघता ती संख्या एवढी मोठ्या प्रमाणावर गेली आहे. बघा, वेळ घेऊ नका. जॉर्ज 11 सामना लगेच सुरू करा. सगळ्यांच्या नावांचा उल्लेख मला निश्चितच करायचा आहे.
एशियन ज्वेल्सचे प्रशांत सोंडे यांनी सुद्धा 10,000चा निधी जमा केला आमच्याकडे. त्यानंतर प्रशांत दुरी साहेब जे आमचे उद्योजक आहेत, आमचे मित्र, त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी 10,000 या टुर्नामेंटसाठी यांचा आमचा जो कॉज आहे, जो उद्देश आहे, अनाथ मुलांच्या मदतीसाठी आम्ही डोनेशन करणार आहोत, त्यांनी सुद्धा 10,000 रुपये त्यांनी मात्र निश्चितच निधी जमा केला आहे. त्यानंतर रुफस गोम्स यांचा सुद्धा उल्लेख करेन. 50 युरोची एक नोट त्यांनी मात्र दिली, पण त्या नोटची जी किंमत जर आपण केली तर इंडियन करन्सीमध्ये 4,000 रुपये किंमत आहे. त्यांनी सुद्धा ते डोनेशन आम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर आज रहीम भाईने सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन दिलं आहे. त्याचबरोबर मुकेश दवे 100 नोटबुक्स अँड पेन्स त्यांनी सुद्धा मात्र डोनेट केलेले आहेत. त्याचबरोबर राजेश लंगे साखरबार रत्नागिरीहून सुद्धा मदत आली आहे जवळजवळ 5,000 रुपयाची. त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करू. जयंबे चषक गिरगाव प्रतीक याचा मी उल्लेख करेन आणि प्रतीकने सर्व आपल्या मित्रमंडळी सर्व खेळाडूंना एकत्र करून त्यांच्याकडनं जे डोनेशन आहे 3,600 रुपयाचं त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि माऊली सुवर्ण चषक यांच्या माध्यमातून सुद्धा नोटबुक्स आणि पेनच्या स्वरूपात आम्हाला डोनेशन आलं आहे. सर्व आमच्या डोनेटर्सचं मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्कवर या षटकामध्ये 4थं षटक घेऊन येतोय सॅम्युएल. आणि बघायचं चेंडू तिथे आतमध्येच आहे. रेलिंग लागून चेंडू आतमध्ये 2 धावांचा प्रयत्न, 3 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. बघायचं 3 धावा इथे होत आहेत पूर्ण. 3 धावा तर धावून तर पूर्ण केल्या आहेत. पंचांचं 1 शॉट, येस, पंचांचा इशारा 1 शॉटचा. गोलंदाजाने लक्ष वेधून घेतलं. 55 निश्चितच ते मान्य आहे. फक्त 2च धावा इथे ॲड केल्या आहेत धावफलकावर. 3 धावा धावल्या तर पूर्ण होत्या, पण 1 शॉट आहे, नॉट ऑन द लाईनच्या आतमध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करायची आहे. 2 धावा ॲड करतोय निलेश आणि मला सांगतोय 2 धावेने धावसंख्या 51. अजूनही आता मात्र 49 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 11. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे, खास करून रोहन साळुंके समोर असताना. 3 धावा घेण्याचा प्रयत्न हा होता की रोहनला स्ट्राईक एंडला यायचं होतं. $51 ऑन स्कोर कार्ड. 3 धावा यासाठीच त्याने घेतल्या होत्या की रोहनला स्ट्राईक एंडला यायचं होतं. सॅम्युएल राऊंड विकेट. हो, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, लेग ब्रेक करायचा प्रयत्न, पण चेंडू ऑलरेडी लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. आणि सीमा पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या धावफलक 52. चांगला फ्लिकचा फटका हवेमध्ये चेंडू, पण क्षेत्ररक्षक थोडेसे दूर उभे आहेत. चेंडू कव्हर करतील ऋत्विक गौडे, फेक करतील. आणि इथे मात्र 2 पेक्षा जास्त काहीच रिक्वायर नाही आहे रोहनला, कारण त्याला स्ट्राईक हवा आहे स्वतःला. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. इक्विरा स्पोर्ट्स क्लबचे सुद्धा मी आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला खूप मोठं मोलाचं इथे सहकार्य लाभलंय. येस, सॅम्युएल तेच सांगतात की 2 धावा इथे होत आहेत, पूर्ण होऊ द्या. मोठ्या फटक्यांपासून आपल्याला वंचित ठेवायचं, षटकारांनी चौकारांपासून वंचित ठेवायचं आहे. सुरेश गावडे यांनीच आता मात्र व्यासपीठावर रजागिरी, त्यांची आम्ही त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करू. नेहमीच क्रिकेटसाठी पाठिंबा, अंतराम क्रिकेट असो, ओराम क्रिकेट असो, नेहमीच त्यांचा पाठिंबा राहिला आहे. मग एक मोठे चाहते आहेत क्रिकेटचे. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या हळूहळू पुढे सरकते, म्हणजे 56. अजून करायचे ते 44. क्रॉस बॅटेड शॉट आहे. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेबाहेर 6 धावा. खूप मोठा फरक दूर केलाय. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 62. 62. लक्ष गाठायचं 100चं, त्याच्या जवळपास पोहोचण्याचा किंवा ते टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि रोहन साळुंके एकटा मात्र इथे तोंड देतोय, फेस करतोय, लढा देतोय, एक पात्री अभिनय करतोय आपल्या बॅटमधून. एक चेक कंप्लीट केलंय गोलंदाजाने. आपण बघतोय सॅम्युएल. आणि आता मात्र फलंदाजाने थांबवलंय. ह्या गोष्टी आपण सातत्याने बघत असतो, घडत असतात. स्वतः सॅम्युएल चेहऱ्यावर त्याच्या स्माईल पाहायला मिळते हसत असताना. राऊंड विकेट अगेन सॅम्युएल. बॅक टू द बॉलर, एक्झिक्यूट केलाय वेगवान चेंडू आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रवीण खनकाचं. गुड फिल्डिंग, फेक चांगली होते आणि अपील. फलंदाज बाद, थोडंसं लेझी क्रिकेट. नॉन स्ट्रायकिंग एंडकडला येत असताना आपण बघतोय 2 धावा इथे सहज पूर्ण झाल्या असत्या, पण फलंदाज थोडासा लेझी राहिला आणि बाद होते मैदानावर तो नितीन. रोहन साळुंके फटका एक्झिक्यूट करून तो स्ट्राईक एंडला पोहोचला सुद्धा, पण इथे मात्र नितीन मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचू शकला नाही.
दरम्यान फक्त एकच धाव काउंट केली जाईल आणि खूप वेळानंतर आपण बघतोय की विकेटचं पतन होत आहे आणि फलंदाज बाद होतो तो नितीनच्या बॅटमधून आपण जर इम्पॅक्ट बघितला फक्त 2 धावा त्याने अंकित केल्या. रोहन साळुंके एका बाजूला खूप चांगली बॅटिंग करतोय. षटकारांची आपण संख्या जर बघितली त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 3 षटकार बघितलेत, 4 षटकार बघितलेत, 1 चौकार आणि तो एकाकी झुंज देतोय मैदानावर आपल्या मुंबई पॅकर मनश 11 संघासाठी. एकूण 3 गडी बाद, धावसंख्या 63. सॅम्युअल पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. रोहन साडी चांगला चेंडू म्हणावा लागेल. जो चेंडू ना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणार ना तो निश्चितच अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगला चेंडू म्हणावा लागेल. आपण बघतो की अंडरआर्म ओपन क्रिकेट सुरू आहे. मगाशी सुद्धा मी उल्लेख केला की अंडरआर्म जे सर्कल क्रिकेट असो किंवा बॉक्स क्रिकेट असो ना, इथे फिरकी गोलंदाज भरपूर प्रमाणात चालतात किंवा त्यांचा इम्पॅक्ट खूप चांगला असतो. पण आपण जर कालपासून आपण हे चित्र बघतोय की अंडरआर्म ओपनचं जे क्रिकेट आहे ना, या ठिकाणी वेगवान गोलंदाजांनी जे खास करून बोंध्यात टाकतात, स्टंपमध्ये टाकतात ना, ते गोलंदाज इम्पॅक्टिव्ह ठरतात. इथे मात्र इम्प्रेसिव्ह ठरतात. त्यांची खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली आहे. धावसंख्या आपण बघूया. एकूण अंकी झाली ते एकूण 64, म्हणजे 36 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 चेंडूत 6 षटकारच मारावे लागतील आणि बघायचं आहे हा निर्णय. आता मात्र रोहन चिलेने एकत्र आल्यानंतर मीटिंग घेतल्यानंतर जो निर्णय घेत आणि बघायचं आहे कोणाच्या हातात चेंडू देत आहेत. राज तेजी, सडपातळ बांडा, अंबरनाथ शैलीचा गोलंदाज. अंबरनाथ शैलीची वेगळी गोलंदाजी आहे, त्यांची एक वेगळी शैली आहे किंवा त्यांची एक वेगळी खासियत आहे, वेगळी स्टाईल आहे. त्या शैलीतला गोलंदाज आहे राज तेजी. राज तेजी पर्सनॅलिटी जर बघितली तर तुम्हाला वाटेल त्याच्या अंगात हाडं सुद्धा नाही आहेत, एवढा फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे. पण वेगावर स्वारून गोलंदाजी करणं ही त्याचा गुणधर्म आहे, त्याची खासियत आहे, त्याची ओळख आहे. तो इथं गोलंदाजी मार्कवर रोहनच्या समोर. चांगला चेंडू आता ऑनसाईडला प्लेस केलाय. आता मात्र रोहनला स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा यायचं आहे. 2 धावा तो कंप्लीट करतो या चेंडूवर आणि एसटीच्या मागून आता मात्र थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण रोहन साळुंके ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय तो मात्र हे लक्ष पार करू शकतो एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. 6 चेंडू तो 6 षटकार ठोकू सुद्धा शकतो, पण पहिल्या चेंडू टाकलाय त्यावर मिळतात त्या फक्त 2 धावा. एक चांगली लढत, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळालं प्रेक्षकांना. लेगस्टिकच्या बाहेर अँड वाईट डिलिव्हरी. धावसंख्येत होईल ती भर. निलेश वैती मला सांगतात एकूण ज्या अंकी झाल्या त्या 67. कव्हर्समध्ये एक्झिक्युशन, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत रोहनला आता मात्र इंटरेस्ट राहिला नाही दुसरी धाव घेण्यासाठी. बाकीच्या खेळाडूंसुद्धा तो चेक करतोय, कारण निर्णायक षटक मार्गस्थामध्ये आपण बघतोय आणि सामना आता मात्र खूप दूर निघून गेलाय. प्रतिकार करण्याचा प्रयत्न रोहनने एकट्याने केला, पण थोडंसं उशिराने, कारण धावा थोडा कमी पाहायला मिळतात धावफलकावर. क्लीन बॉल्ड. राज तेजीचा तेजदार चेंडू, तेज गतीने टाकलेला चेंडू सरळ यष्टी वाकवतोय मधली आणि फलंदाज बाद. तेच तर हीच त्याची खासियत आहे. आणि त्याने मात्र बघितलं की जसा फलंदाज शफल झाला, पायाच्या मागून त्याने तिन्ही यष्ट्या उड्या ठेवल्या होत्या आणि मधल्या यष्टीवर आघात केला आणि विकेट मिळवली आपल्या संघासाठी. न्यू बॅट्समन इनॉय कुमार येतोय बॅटिंग करण्यासाठी. येतो तो 6व्या क्रमांकावर. काल आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये असलफा डेव्हिड पॅकर संघाने अत्यंत दिमाखामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. शेवटच्या सामन्यात 45 धावसंख्येचं लक्ष आपण बघितलं त्यांच्यासमोर होतं, तेव्हा त्यांनी लिलया पार केलं आणि सामना जिंकला. फ्लिक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये चेंडू जातोय आणि एकदम सहज, म्हणजे जणू का आपण जेवल्यानंतर शतपावली जशी करतो ना तशा प्रकारे आपण बघतो ही एकदा पूर्ण केली आहे फलंदाजांनी. एवढा वेळ त्यांच्याकडे होता. सामन्यातली रंगत संपली आहे. आपण बघतो की रोहन सारख्या खेळाडूकडून आपण निश्चित अपेक्षा केली होती, निश्चित त्यांचा अपेक्षा भंग त्याने केला नाही. चांगली बॅटिंग केली, त्याला कोणाची साथ नाही लाभली, हा एक वेगळा फॅक्टर होता. कव्हर्समध्ये एक्झिक्युशन, इनसाइड आउट, पण फलंदाज पंच सांगतात 2 धावा इथे कंप्लीट होतील, कारण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे, वेळ अजिबात घेऊ नका. पुष्कर नाईन आणि जोगेश्वरी पॅकर अजिबात वेळ न घेता कोणी सराव तिथे करायचा नाही आहे. कुठलाही संघ जर सराव करेल ताबडतोब दंडित केला जाईल, पेनल्टी दिली जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. सामना लगेच सुरू करायचा आहे. पायाच्या मागून आपण बघतोय इथे यष्टी वागण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू पायाला ब्रश होतोय
आणि ते मात्र सामना जिंकलाय तो जॉर्ज 11 या संघाने. अभिनंदन या संघाचं. अदिरा रॉयल चेंबूर आपले टी शर्ट्स येऊन घेऊन जायचे आहेत आणि त्याचबरोबर रेनबो वडाळा. अदिरा रॉयल आणि रेनबो वडाळा दोन्ही संघाचे संघनायक येऊन आपले टी शर्ट्स पिकअप करा. चला दोन्ही संघनायकांनी यायचं आहे आणि पुढचा जो सामना आहे तो निश्चित तो लगेच सुरू करायचा आहे. वेळ घेऊ नका, ताबडतोब सामना सुरू करा. पुष्कर नाईन आणि जोगेश्वरी पॅकर. चला पुष्कर नाईन नाणेफेक जिंकले आपण. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सामने आपल्याला एकूण 8 कव्हर करायचे, त्यापैकी फक्त 3च सामने आतापर्यंत कंप्लीट झालेत. कम्पेअर टू लास्ट डे म्हणजे कालच्या दिवसाच्या कव्हरेज आपण फक्त 10 मिनिटं लवकर आपण हा सामना कव्हर केला आहे. काल चौथा सामना बरोबर 2 वाजता सुरू झाला होता आणि 2 वाजता मात्र 10 मिनिटं बाकी आहे. त्यामुळे प्लीज फास्ट खेळा आणि सामना लगेच सुरू करा. या सामन्याचा आपण सामन्यावरचा पुरस्कार जाहीर करूया आणि इन्व्हाइट करूया ज्याने मात्र या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं. दिनू कांबळे ठरले या सामन्याचा सामनावीर. तुला विनंती करतो की आपण पुन्हा एकदा यायचं आहे. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामन्यावरचा पुरस्कार मिळवणारा हा खेळाडू सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच गोज टू दिनू कांबळे. आणि त्याचबरोबर मी गांगुलीला सुद्धा इन्व्हाइट करतो, आपण यायचं आहे. गांगुली आपण सुद्धा यायचं आहे. सुनील विश्वकर्मा. चला दिनू आपण लवकरात लवकर या, आपल्याला मॅच सुरू करायची आहे. आपण प्राइज गेले या ताबडतोब. प्रॅक्टिस नाही आहे, प्रॅक्टिससाठी चेंडू द्यायचे नाही आहेत कुठल्या खेळाडूला. तर सामना सुरू करायचा आपल्याला ताबडतोब. या दिनू. मॅन मॅच गोष्ट दिनू. पहिलं अर्धशतक या श्री साई चॅम्पियनशिपमधलं ते जाते ते दिनू कांबळेला. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे ते स्वीकारत असताना अभिनंदन दिनू. दिनूसाठी दिनूबद्दल दोन मिनटं बघ 2 मिनटं आपल्याला बोलायचं आहे. दिनू मागच्या सामन्यामध्ये आम्हाला तुझ्याशी बोलायचं होतं पण आपल्याला लगेच मॅच सुरू करायची होती. किती इम्पॉर्टंट होतं तुझं विकेटवर थांबणं आणि बॅटिंग करणं. अर्धशतक आपण बघतो की म्हणजे ते जशी बॅटिंग होते फटके येतात ते आपण अर्धशतकाकडे आपण हळूहळू वाटचाल करतो. पण त्याच्या अगोदर ज्या मुवमेंटला आपण बघितलं की 16 धावांवर 4 गडी बाद झालेत, त्या मुवमेंटला बॅटिंग तुझ्याकडून होणं किती इम्पॉर्टंट होतं. आमच्या टीमचे मेन इम्पॉर्टंट बॅट्समन होते चकुला, लाबो आणि रोहन. ते मेन आउट होते, त्यामुळे थोडी जबाबदारी घेऊन मी बॅटिंग केली आणि संघासाठी खेळलो मेन म्हणजे. तुला अपेक्षित होती ती तुला साथ गांगुलीने दिली का? कारण मला असं वाटतं की त्याने चांगली बॅटिंग केली आणि तुम्ही या स्पर्धेतली एक अभेद्य पार्टनरशिप केली आहे चौथ्या विकेटसाठी 84 धावांची. कारण तुझी बॅटिंग बघून मला असं वाटतं तो सुद्धा चार्जअप झाले, त्याने सुद्धा चांगली बॅटिंग केली. त्या 4 षटकार त्याने सुद्धा ठोकले. त्याच्या बॅटिंगबद्दल काय म्हणशील गांगुलीबद्दल? गांगुलीने मला खूप चांगली साथ दिली. तो मला बोलला की तू विकेट टाकू नको, लागचे 2 आपण भरपूर मारू, आणि त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. तुला पाहायला मिळते की या स्पर्धेमध्ये आपण बघतो की एक हात मदतीचा एक चांगलं कॉज घेऊन एक चांगली संकल्पना घेऊन क्रिकेट स्पर्धा आपण आयोजित करतो, याबद्दल काय म्हणशील? शैलूदाचे टुर्नामेंट म्हटलं खूप छान असते, प्रत्येक वर्षी काही ना काय असतात आणि हे त्यांनी नियोजन केलं ते खूप छान आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच सेमीफायनलसाठी. तर या गांगुली आपण यायचं आहे. सुनील विश्वकर्मा. अनुवा गेला यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज. 3 षटकार आपण बघितले, सलग ठोकले गांगुलीने. गांगुली आज खूप मोठी जबाबदारी होती. आपण बघितलं की